हॅलो, नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या सर. प्रशांत बापू गायकवाड, राहणार खोमनाळ, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर. हां, हे आपलं डाळिंबीचं पीक आहे. हं. किती वर्षाचं आहे सर? हा 5वा बहार आहे सर. 5वा बहार. हं. बरं, बरं. कुठल्या जातीचा? भगवा. किती झाड आहे? 350 झाड आहे ती. 350. हं. बरं. ह्या झाडासाठी आपण काय काय वापरलं? त्या झाडासाठी सॉईल चार्जेस, मायक्रो चार्जेस, हां, कृषी अमृत, ग्रीन गुजरात हां. या डोसे दिलेत, हे लिक्विड सोडले ते. बरं, बाकीचं सॉईल चार्जरचं फ्लावर, क्रॉप, फ्रूट होय. त्याही वापरलं. हं. बरं. आपल्या बागेमध्ये आता फळ सेटिंग किती आहे सर? एका झाडाला सर्वसाधारण? एका झाडाला 125 ते 170 पर्यंत फळ आहे सर. हां, 170 म्हणजे हां. तुम्हाला चांगला त्याचा रिझल्ट मिळाला. होय. बरं. यापूर्वी तुम्ही कुठल्या प्रकारची शेती करत होता सर? या आधी सर रासायनिकची शेती करत होतो. रासायनिक. हं. मग रासायनिक आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी यामध्ये आपल्याला काय बदल वाटला? खूप बदल आहे सर. रासायनिकपेक्षा जैविकच्या खतामुळे भरपूर सेटिंग झालंय आणि साईज पण मालाही भरपूर झाले. आता सध्या ह्या मालाला 4 महिने झाले सर. 4 महिन्यात सुद्धा माल आपला बिगर डागे आणि व्यवस्थित आहे. होय. आणि ह्यापुढे अजून तुम्ही बाकीचं वैदिकचं एस-ए-टी वैदिकचं प्रॉडक्ट वापरले नाहीत अजून. हं. आता इथून पुढे हं. आता जे आजपासून हं. पुढील सगळ्या फवारण्या ड्रिपमधल्या ॲप्लिकेशन तुम्हाला एस-सी-टी वैदिक थ्रू करायचं आहे. हं. एस-सी-टी वैदिकवरून तुम्हाला डिसीज फायटर हा एक त्रिगुणी आहे. त्रिशूलासारखं काम करतं आहे. हं. त्याच्या जे बुरशीवरही करतं आहे आणि कीटकनाशकावरही काम करतं आहे. हं. हं. त्याच्या फवारण्या तुम्ही घेतल्या कमीत कमी 3 मिली हं. आणि जास्तीत जास्त 5 मिलीपर्यंत घेता येतो. हं. बुरशी आणि तुमचा कुजवा-बिजवा पूर्ण आटोक्यात आणेल. हं. आणि खालून जमिनीतून बी 1 ते 2 लिटर एकरी सोडायचं आहे. ओके, ओके. ते जर केलं तर तुम्हाला हा फळाला अजिबात येणार नाही. हं. आणि हे जे आता तुमच्या जर कुठंतरी एखाद्या फळावर डाग आलेले आहेत, हं. कुठंतरी म्हणजे खरडा किंवा काय कुठंतरी एखादा डाग, जखम ह्यासुद्धा तुम्हाला त्या डिसीज फायटरमुळे भरून निघतील. त्याही तुम्ही वापरायला सुरू करा. हं. त्यात अजूनही बागेचं तुमचं उत्पादन चांगलं निघेल. आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीकडे कसं वळला सर? सॉईल चार्जेस टेक्नॉलॉजी सर, तुम्ही माहिती दिल्यामुळे ती सॉईल चार्जेस टेक्नॉलॉजी एकदा वापरून तर बघावं म्हणलं. हां. त्यामुळे ह्या वर्षी प्लॉटला सॉईल चार्जेस टेक्नॉलॉजी खते वापरली संपूर्ण. गेल्या वर्षी तुम्ही थोडं वापरलं होतं. हां, गेल्या वर्षी थोडं वापरलेलं. ह्या वर्षी पूर्ण टेक्नॉलॉजी यूज केली. हां, ह्या वर्षी पूर्ण पूर्ण मी खतं, रासायनिकची खतच टाकलं नाही. पूर्ण मी बरं. सेंद्रियवर चालू आहे सर. मग यामुळे तुमच्या उत्पादनात काय झाली? वाढ झाली का कमी झाली? वाढ झाली सर. आणि मग रासायनिकचा जो तुम्ही खर्च करत होता हं. आणि आता जी सेंद्रिय पद्धतीनं आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा केला, त्या फरकामध्ये तुम्हाला खर्चामध्ये किती तफावत आढळली? सर रासायनिकचा डोस टाकायचं म्हणलं तरी 350 झाडांना नाही म्हणलं तर एक 15,000 लागत होते. हां. आता 7,000 मध्ये डोस झाला ह्या म्हणजे बागेला आता. 50% तुमचा हां. खर्च वाचला. 50% खर्च वाचलाय मग बागेचा. 50% खर्च वाचूनही हं. रासायनिकनं जसं फळ सेटिंग होत होतं, त्याच्यापेक्षा पण जैविकनं जास्त फळ सेटिंग आहे. दुप्पट पद्धतीनं तुमचं फळ सेटिंग आहे. होय. आणि आज फळाची साईज सुद्धा भरपूर आहे सर. हां. कमीत कमी आता 100-100-125 ग्रॅमची फळाची साईज झाली आहे सर. आता ही फळ बघताय तुम्ही 100 ग्रॅमच्या आसपासचं फळ झाले. बरोबर आहे. हां. अजून तुमचं 2 महिने बरोबर तुमच्या बागेला अजून 2-2.5 महिने जायला हां, वेळ आहे. 2 महिने टाइम आहे. 2-2.5 महिने टाइम आहे. मग तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची निवड कशी केली? सॉइल चार्जेस टेक्नॉलॉजी म्हणजे रासायनिकमुळं जास्त बाग सेटिंग पण होत नव्हती. कुजव्यासाठी ही तेलकटसाठी जास्त अटॅक होत होता बागावर. बर त्यामुळं कुजव्यासाठी अटॅक आहे, तेलकटसाठी अटॅक न होऊन जैविकमुळे तेलकटचाही अटॅक कमी बर कमी प्रमाणात होतो बागावर. बर त्यामुळे जैविकचे एक नंबर असं वाटलं सर. त्यामुळे डोस ही जैविकचे दिले संपूर्ण. बर 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 हां. मग सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी समजा तुम्हाला सापडलीच नसती, हं. तर काय परिस्थिती झाली असती आपल्या बागेची रासायनिक वापरून? तेलकट जास्त प्रमाणात वाढलं असतं. हां, कुजवं जास्त प्रमाणात वाढलं असतं. झाडात ताकद राहिली नसती सर रासायनिकमुळं. हां. आणि जास्त तेलकट असल्यामुळे रासायनिकची पण डोस देता आली नसती आणि काहीच करता आलं नसतं बागाला. म्हणजे तेल्या जर जास्त फपावला असता तर बागाला नुकसान भरपूर झालं असतं. बरं. मग आज तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली. हं. त्याबद्दल समाधानी आहात का? होय. पूर्णपणे? होय.
बरं. मग इतर लोक काही म्हणतात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट महाग आहेत. हं. तुम्हाला कसे वाटले सॉइल नाही नाही चार्जरचे? नाही, रासायनिक पेक्षा खूप स्वस्त आहे ते. हां. हा, रासायनिक उदाहरणार्थ 10-20 DAP घे झालं तर 1200-1300-1400 पर्यंत आहे ते. हां. आणि त्याचं आपलं कृषी अमृत? कृषी अमृत 550 ला आहे. हां. मग एका 10-26 मध्ये आपली कृषी अमृतची 2 पोती येऊनही पैसे शिल्लक हा, राहतात. 2 पोती येऊन पण शिल्लक राहते हां. ते. मग ते आपण 10-26 200 ग्रॅम टाकण्यापेक्षा हां. कृषी अमृत 2 किलो टाकलं तर चुकीन झाडाला फायदा आहे. आता तुम्ही झाडाला दुसरी डोस दिली. हां. बेसल डोस दुसरी दिली. होय, दिला की. आता झाडावर अजून फळ अजून आता शायनिंग अजून झाडावरचं फळ मोठं होणार आहे. हम्म. आणि शेवटची तिसरी डोस तुम्हाला द्यावा लागणार आहे शेवटी 1 महिनाभर असताना. होय, देऊ की. तर तुम्हाला अजूनही फळाची साईज माल तुम्हाला गेल्या वर्षी किती उत्पन्न निघालं होतं सर इथं? गेल्या वर्षी एक 5 टन माल निघाला ह्या बागात सर. 5 टन. आता काय वाटतंय तुम्हाला? या वर्षी एक 10 टन माल निघेल असा सर्वसाधारण म्हणजे असं हां. बागेची माहिती आणि देणारे फळाची लोकं- साईज आणि हे बघितलं तर तुम्हाला 10 टनाच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. हा. कारण झाडं मोठी आहे ती हम्म. आणि फळाची साईज आज साईज बघितली तर साईज एकदम जबरदस्त आहे. होय. अजून 2-3 महिने तुम्हाला फळ जाण्याला आहे. हम्म. तर तुमच्या झाडाची कॅनॉपी झाडाचं फळ एकदम जबरदस्त आहे. आणि झाडाचं फळ खाली बुडापासून ते पाकशेंड्यापर्यंत संपूर्ण फळ एकसारखं आहे. होय, एकसारखं आहे. एक समान आहे. हा. साईजला पण बुडात जी साईज आहे ती शेंड्यापर्यंत size आहे. शेंड्यापर्यंत साईज आहे. मग आज मला सांगा कुठली टेक्नॉलॉजी तुम्हाला अशा पद्धतीनं ही करते सर? जैविकची खतं माझ्या अंदाजातून तर 1 नंबर आहेत. बर आपण एक प्लॉट केला ह्या वर्षी. हां. आता पुढल्या वर्षी संपूर्ण 1000 झाडं आहेत. मी ह्या वर्षी 300 झाडं करून पाहिले. हां. आता पुढल्या वर्षी 1000 झाडं करणार आहेत जैविक. जैविकवर हा. म्हणजे जैविक वापरल्यामुळे तुमच्या उत्पादनात भरमसाठ वाढ झाली. होय होय बर मग त्यामुळे तुम्ही समाधानी आहात. होय. बरं या भागातील शेतकऱ्यासाठी हं. तुम्ही काय सांगू शकाल सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी विषयी? ह्या भागातील सर्व लोकांनी सॉइल चार्जेस टेक्नॉलॉजी वापरावं अशी माझी इच्छा आहे. बर आणि सर्वांनी रिझल्ट एकमेकाच्या बागेत बघून सर्वांनी रिझल्ट पाहून सर्वांनी वापरावं. सर्वांच उत्पादन वाढेल हां. आणि रोगराई कमी येईल हो. अशी माझी इच्छा आहे. आणि सर्वांनी वापरावं सॉइल चार्जेस. विषमुक्त विषमुक्त डाळिंब हा. आपण लोकांना खाऊ घालून हा. आपल्याला जो समाधान मिळतो तो आपल्याला समाधान मिळवायचा आहे. होय. विषारी डाळिंब खाऊ घालण्यापेक्षा त्यात विष नसणारं डाळिंब खाऊ घातलं हम्म. तर लोकांचा जो आशीर्वाद लागणार आहे तुम्हाला तो बरोबर आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. मग या भागातील शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारावं किंवा चौकशी करू वाटली तर आपला मोबाईल नंबर नाव आणि मोबाईल नंबर सांगा सर. प्रशांत बापू गायकवाड, राहणार खोमनाळ, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. 7498 67 3494 हा माझा नंबर आहे. बर हा. आपण खोमनाळा बाग आहे सर. बरं बरं. आपली बाग 1 नंबर आहे सध्या. हां. एकदम चांगला आहे. अशी सांभाळली तर तुम्ही अपेक्षा केली त्याही पेक्षा जादा माल निघणार आहे. हं. तुम्ही SCT वैदिकचा आता प्रॉडक्ट वापरायला सुरू करा. हं. त्यात तुम्हाला आता जे आहे त्याच्या दुप्पट हं. वजन आणि मालाची क्वालिटी चकाकी हे दुप्पट क्षमतेनं निर्माण होईल. तरी आपण SCTचा युजर केला त्याबद्दल थँक्यू.